नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, आताची एक मोठी बातमी. शाळांच्या सुट्ट्या आणि वेळापत्रकात बदल. शिक्षण विभागाचे नवीन निर्देश या व्हिडिओच्या माध्यमातून. याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नवनवीन अपडेट मिळवण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी शिक्षण विभागाने महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यंदा उन्हाळी सुट्ट्या आणि नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीबाबत राज्यभर एक समान धोरण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांच्या वेळापत्रकाबाबतची अनिश्चितता दूर होणार आहे. शिक्षण संचालनालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य मंडळाशी संलग्न सर्व शाळांना 2 मे पासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ठराविक कालावधीची सुट्टी मिळणार असून पालकांनाही नियोजन करणे सोपे होणार आहे. यंदा आणखी एक मोठा बदल करत शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यातील शाळा 15 जून पासून एकाच दिवशी सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पूर्वी विदर्भात उष्णतेमुळे शाळा उशिरा सुरू होत असत, मात्र आता सर्व विभागासाठी एक समान वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. त्यामुळे शैक्षणिक सत्राचे नियोजन अधिक सुसंगत होईल असा विभागाचा विश्वास आहे. दरम्यान जून महिन्यातील वाढत्या तापमानाचा विचार करून 15 जून ते 29 जून या कालावधीत शाळा सकाळच्या सत्रात घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. या काळात शाळा सकाळी 7 ते 11:45 या वेळेत चालणार आहेत. त्यानंतर 30 जून पासून नियमित वेळापत्रकानुसार शाळा सुरू होतील. या संदर्भातील सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक शिक्षण संचालक डॉक्टर महेश पालकर यांनी सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवलेल्या आहेत. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.